नमस्कार, अंजली किचनमध्ये आज आपले स्वागत आहे। आज मी बनवणार आहे मस्त असे गूळ आणि गव्हाच्या पिठाचे गुलगुले। तर आता मी गुलगुल्याचं जे साहित्य घेतले ते सांगते। इथं एक बाउल भरून मी गव्हाचं पीठ घेतले, इथं खिसून गूळ घेतला एक छोटा बाउल भरून, तेल लागणार आहे आपल्याला तळण्यासाठी, पाणी घेतले, थोडंसं मीठ लागणार आहे आपल्याला। आपण हा खिसलेला गूळ ह्यात टाकूया एका भांड्यामध्ये। ह्यात पाणी टाकून घेते। आता चमच्याने आपल्याला हा खिसलेला गूळ पाण्यात चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। मिक्स असं खिसून घेतल्यामुळे पटकन विरघळतो गूळ, जास्त त्रास होत नाही त्याचा। थोडंसं मीठ टाकते ह्याच्यातच मी। मस्त आपला गुळ आता वितळून झाला आहे पाण्यामध्ये। ह्यात टाकूया आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते। भज्यांप्रमाणेच आपल्याला हे पीठ घालून घ्यायचे, कारण आपल्याला तेलामध्ये तळायचे ते। अशा प्रकारे आता हे पीठ मी छान तयार करून घेते। अशा प्रकारे हे पीठ मी जास्त पातळ नाही, असं आपण जसे भजी करतो त्याचप्रमाणे पीठ आपल्याला काढून घ्यायचं हे। इकडे मी तेल तापायला ठेवले आधीच, तेल आपलं छान तापलेलं आहे। आता आपण मस्त हे गुलगुली तयार करून घेऊया। हा अगदी जुना पदार्थ आहे, खूप लहान मुलं तर हे खूप आवडीने खातील। कुठलाही आपला पारंपरिक पदार्थ म्हणलं तर अगदी घरच्या साहित्यात होतो, त्याला जास्त काही लागत नाही आणि चविष्ट पण असतो। मेन म्हणजे खूप छान असा हा चहाबरोबर आपण खाऊ शकतो। आता आपले गुलगुले मस्त तळून झालेत, आता मी काढते हे। चिटकलेत अशा पद्धतीने आता मी सगळे तळून घेते। अशा प्रकारे बघा मस्त असे मी हे गुलगुले तयार केले। खूप छान, खूप जुनी रेसिपी आहे ही, आणि हे गुलगुले आपण दुधासोबत असे खाऊ शकतो। दुधासोबत खूप सुंदर लागतात, तुम्ही पण असे घरी करून बघा। लहान मुलांना तर खूप आवडतं हे असं। तर अशा प्रकारे बघा मी छान अशी गुळाची आणि गव्हाच्या पिठाची रेसिपी तयार केलेली आहे। गुलगुले ही खूप पारंपरिक रेसिपी आहे, खूप छान लागते, आणि ही फक्त दुधासोबत खायची किंवा चहासोबत खूप छान लागते। करा आणि मला सांगा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।